कुठे चालले? चालू तुझ्याकडे चाललो होतो. काय तुम्ही दोघ जण माझ्याकडे येऊन काय करणार होते? तुम्ही बसून काय करणार? एक काम करत नाही तुम्ही माझं. तुझं काम केलं नाही आम्ही? कधी केलं? कधी झालं? अहो आता ते पंचायत समितीमध्ये त्या पिठाच्या गिरण्या आलेल्या आहे. एखादी गिरणी तर मिळून द्या मला तिथून. पंचायत समितीत आपली कुठे ओळख घे सुगंधा? हो पंचायत समितीतून त्या ग्रामपंचायतीमध्ये येतात. तिथं तर तुमची ओळख आहे ना. डेप्युटी नाही का आपले? डेप्युटीच्या हातात आहे का? अरे मग तू टेन्शनच घेऊ नको. अहो किती बाळांना भेटला माहिती का? ते दुसऱ्या वार्डामधल्या मला नाही भेटली अजून. तू निवांत घरी जा. आम्ही दोघं लगेच डेप्युटीकडे जातो. तुझी गिरण घेऊनच येतो. खरंच का? डेपटी का आपल्या शब्दाच्या पुढे आहे का? माझे बात नाही तर डेपटीला म्हणलं ना द्या लगेच देते. तुम्ही दोघं म्हटल्यावर काही टेन्शन नाही. पण पिठाची गिरणी घेऊन या बर का? घेऊन येणार पण आमच्या पिठाचं काय? अहो श्यामराव जालू तुम्ही असल्यावर तर मला कसलं टेन्शनच नाही. हो बरं जाऊ दे मी जाऊ का मग? हाय का बाई मुद्द्यापासून अशी लांब लांब जाते. आमच्या पिठाचं काय म्हणतं? अहो पहिले तुम्ही पिठाची गिरणी तर दळून आणा. घेऊन या. दळून कशाला? पिठाची गिरणी घेऊन या मला दळण दळायला. मग मी तुम्हाला चहा पाणी करून देईन ना. एवढं काय अशी म्हणतो दिवसभर माझ्या इथं चहा पाण्याला आणि जेवायला पडलेली असते. जाऊ दे बाहेर बाकडा टाकतील ते बसायला आपल्याला. चल असं करायचं. जाय तू निवांत. बरं नक्की माझं काम करणार ना? 100%. मग मी जाऊ आता वापस घरी. बिंदास्त घरी जा बालिके. चला जाऊ. तुझी इच्छा पूर्ण होईल. चला. गणपती केवढ्यात आणला घरी? गणपती यंदा गणपती महाग आहेत. 1100 रुपये लागले. हर्षदाचा नाद होता मग बसला घरी. त्याला आवडला तो याचा उंदरावरचा. मोठा असेल. हा मोठा आहे चांगला. असं 2 फुटापर्यंत. यंदा बाजार कडक घेत. काय त्यांना म्हणा मूर्तीला यायला त्याला करायला ते कलर फिलर त्याला 251. बरं आहे देवाची मूर्ती छोटी असो नाही तर मोठी असो भक्ती महत्वाची. मग काय दुसरं. पण गणपती तुला घरात आल्यानंतर एकदा बसले ना वातावरण चांगलं बसा. काय म्हणते आम्ही गावापर्यंत होतो म्हणजे इथेच भेटणार आपल्याला कुठे नाही भेटणार का? बरं का काय आलं कम सापडत होती? असंच काम आमचं. नाही आपलं कशाचं काम? आम्ही आमच्या कामासाठी कधी हिंडत नाही. आपण हिंडतो डेप्युटीच्या कामासाठी. डेप्युटीचं काम वाढलं पाहिजे. वार्डात मत मिळाली पाहिजे. आणि आपल्याला डेप्युटीला सरपंच म्हणून पाहिजे पुढच्या 5 वर्ष. 100%. होय अण्णा खरं आहे की नाही? तुमच्या डोक्या पुढे आम्ही गप बसवतो रे भाऊ. का अण्णा आता काय चुकीचं बोललं का? म्हणजे तुमचं नाव अवघड आहे. अण्णा श्यामात देतो बरं का मला साथ. मतदानाच्या टायमाला बी ना मला साथ देतो. मी किती वार्डात काम असलं गेले देतो पण तू आहे ना तुला हे बघितलं का? तू तिकडे बी पळवतो. तुला शेवटपर्यंत सापडून आणावं लागत नाही तर तू आहे ना मतदान असा झोपून करशील एखाद्या बाहेरला. खाली आणा. पण अंगठा करतो की नाही तुम्हाला? किती मला चोळीने तरी आपण तेवढं मात्र सध्याला पैसे देते. सध्याचं शेवटपर्यंत सध्याचं खात्यात आणि शेवटला बरोबर माझ्या माहिती त्यांना माहिती कामाचा माणूस आहे. बरं मी काय म्हणतो बोला ना. ते ना काहीतरी आता योजना आली ती पिठाची गिरणीची. मी ऐकलं मागच्या वेळेस मी पंचायत समितीकडून. पिठाची गिरणी आल्या ना आपण ते वाटलं ना म्हणजे ते रस्ता पाठवले 4 पाठीले. अशी कसं काय पाठवले आम्हाला नाही विचारता? अरे तुम्हाला विचारायला आता काय त्याच्यात काय विचारायचं? ग्रामपंचायत सदस्य सगळे होते. साधा होता हे होते जे गावातले गरजू आहेत ज्यांना सध्या काम धाम नाहीये त्यांना गरज आहे खास म्हणजे उदरनिर्वाह करता त्यात 4 जणांना आपण दिल्यात. डेप्युटी त्यातलं एक कॅन्सल करा आणि एक नाव ऍड करा आपल्या सुगंधाचं. कोणाचं? सुगंधाचं. अरे येडे झाले काय तुम्ही? सुगंधाताई त्या क्रायटेरिया मध्ये बसत नाहीत. कसं काय नाही बसत ना? पियानाने बसवा ना. पियानाने बसवा त्याच्यावर तिला त्यांना चित्र काढायचं का त्यांचं त्यात बसवायचं? म्हणजे नाव ज्या आलेला काही कळत नाही. सरकारी नियम असते. उत्पन्न लागत कुपन लागत सगळं लागत भाऊ. आहे ना आपण दिदी. अरे दादा हो कुपन बिपन सगळ्याचे ते निकष ठरवून दिलेला आहे शासनाने. नोकरीला त्यांचं तेवढं उत्पन्न पाहिजे. त्यांच्या घरात मध्ये कोणी मयत झालेलं आहे का ते सगळं आपण ठरवून असतं ते. नाही डेपुटी आम्ही शब्द दिलेला आहे. याचा परिणाम लय वाईट होईल ना आपल्या ग्रामपंचायतीवर. अरे ग्रामपंचायतीवर काय परिणाम म्हणजे आले येडं झालं. आपण नाही वाटत आपण फक्त प्रस्ताव देतो. पंचायत समितीकडे येते नाव खोडा नाही. येडा आहे काय त्या लोकांना आपण ग्रामपंचायत थोडंच लागून तुम्हाला. नाही बरोबर आहे तुला माहित नाही झाल्या 4 लोकांकडून डेप्युटीने पैसे घेतले. 100% पैसे घेतले. पैसे घेतले कुत्रे. 1 रुपया लाजिंदार नाही मी. तुमचे पत्र राखायला करता मला पैसे घेतले म्हणतात काय? तुम्ही लगे मारायला लागले. मारायला लागले म्हणजे तुम्ही अन्याय करता तुम्ही. अरे म्हणजे लोकांचे पैसे घेऊन नाव प्रस्ताव टाकीते. लोकांना पिठाची गिरणी देतात आणि सर्वसामान्याला पिठाची गिरणी द्या म्हणून तुम्ही. आम्ही आवाज उठवणार. आवाज उठवणार. नालायक हो. अरे हे येडे राहू ये
पदरमोड करून मी लोकांचे प्रस्ताव केले तर आणि हे मला म्हणते तर पैसे खातो म्हणून. अरे गाढव हे दोघं बी मूर्ख, त्यांना कळत नाही. पदरमोड करीत होतो माणूस सेवा गावासाठी आणि तुम्ही त्याच्यावर पैसे खाल्ल्याचे आरोप करतात. गाढव कुठले? मला पुढच्या वर्षी नाही, मला उपसरपंच नको, मी निवडणुकीत उभं राहणार. नाही मला नकोच आहे. लोकांचं हे नाही, आरोपच नको मला. अशा दोन भुकणारांनी काय नाही होत. मला दिवसभर माझ्या डोक्याला गणगण राहील माहिती काय आहे का? मार खाऊन घ्या ना मोकळे का आम्ही? एवढं सोपं आहे का? मग आपण बघून घेऊ त्यांना काय विषयच नाही काही तुला सांग. काय झालं? काय सदाभाऊ झालं काय म्हणता? तुमच्या राज्यात मारायला लागले आम्हाला. मग कोणी काय विचारता? हा हो डेपुटी केलं तुम्हाला गावचं म्हणजे काय मारायला अधिकार नाही दिला कोणी तुम्हाला? डेपुटीने मग काय मत वर हात त्या डेपुटीचे झालं काय? चुकलं काय आमचं? आपल्या वार्डातल्या सुगंधाबाई आहेत ना, तर त्या म्हणल्या पिठाची गिरणी आलेल्या आहेत भाऊ वाटप गावात, तर जा तुम्ही म्हणा. डेपुटीला म्हणलं तुमचंच काम आहे, जरी वार्ड सदा भाऊचा असला तरी सुद्धा तुम्ही शिफारस करा. ते म्हणे नाही आम्ही शिफारस दिली आधीच. अहो तुम्हाला सांगतो 100% या माणसाने ना ते 4 प्रस्ताव पाठवले, पैसे घेऊन पाठवले असणार. आणि त्यांच्याच वाढ मधले आज विषयच नाही. मग नाही आता हे सुगंध आहे ना या वार्डातली, पण मला पैशाची शंका आहे. 100% सदा एवढ्या छाप मध्ये कडक राहायचं, बुटन मोबाईल ते उलटा भांग काय फुकट आले काय? नाही सदा भाऊ आम्हाला मारायचं काय काम आहे? आम्ही बोललो तर या न्याय विरोधात तुम्ही गप्प बसायचं नाही, अजिबात नाही. आता उपोषणाला बसायचं, न्याय मिळायला पाहिजे म्हणून. सदा भाऊ तुम्ही साथ द्या आम्हाला. अरे 100% साथ. मग लोकांवर अन्याय जिथं कमी तिथं आम्ही. भाऊ राहीन उभा घाबरायचं काय? मग चल कुठं बसायचं? ग्रामपंचायत समोर बसायचं. ते ग्रामपंचायत समोर ते वाटत आहे ना, त्याच्यावर बसायचं आणि आमरण उपोषण करायचं. तुला सांगू तुम्ही मंदिरात आलेले गेलेले सगळं गावाला समजलं पाहिजे काय चाललंय काय चाललंय. चल चालेल आपण तेच करणार. तुम्ही या उद्या सकाळी तिथं. कपडे बिपडे चांगले हे करून या आणि 2-2 घास खाऊन या. उपोषणाला म्हणजे उपाशी येतात, मला न्यावं लागेल दवाखान्यात, होईन माझी धावपळ. असं असतं उपोषणाला खाऊन यायचं. खाऊन यायची पुढे लगेच डॉक्टरची चेकिंग होणार आहे. हा जरा नाही तरी आता बोंबलं तसेच. नाही उपसरपंचाचा धिक्कार असो, अन्याय सहन केला जाणार नाही. अन्याय सहन केला जाणार नाही, जाणार नाही, जाणार नाही. डेपुटीचा धिक्कार असो, डेपुटीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. सर्वसामान्यांची गैरचेपी सहन केली जाणार नाही. सर्वसामान्याची गैरचेपी सहन केली जाणार नाही, जाणार नाही, जाणार नाही, जाणार नाही. एवढे नको. अरे वा 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 काय मुकडे तुमचे. जेवण करून आले का? 2-2 भाकरी खाणार. आणि आहे ना आता आहे ना पार पिठाचं कापड येऊस तर माग हातायच नाही. पिठाचं कापड कशासाठी उपोषण चाललंय आपलं? गिरणी. पिठाची गिरणी. आता आहे ना बायका थेट सुगंधाच्या गिरणीत आहेत ना डबे घेऊन जाऊस तर तुम्ही इथून उठायच नाही. डेपुटी आलेली दिसते सुरू जोरात. डेपुटीचा धिक्कार असो, डेपुटीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. डेपुटीने आजच्या आज राजीनामा दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. अरे सध्या गावातले आहेत, आपण लहानपणीचे मित्र आहेत, नको रे भडकून देऊ. अरे मुरक्या हसतो तू, मला सांगतो तू. तुम्हाला मी काय समजून सांगितलं ना, डेपुटी चांगला माणूस आज काय करू कावा सांगितलं ना. तसं नाही डेपुटी, मी बी आहे ना त्यांना सांगत होतो याच्यात नाही मंजूर झाले तर डेपुटी खिशातून आणि ते पण आज काही करू नका. डेपुटी पिठाची गिरणी मिळाली पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे बंद करा दादा. काय तुला सांगितलं श्यामा? अरे तो क्रायटेरिया होता त्या बसत नव्हत्या सुगंधाताई. तुम्ही हाणलं कसं काय आम्हाला? आम्हाला हाणलं कसं काय तुम्ही? सर्वसामान्यांचा मान सहन करून घेतला जाणार नाही. तुम्हाला हाणलं का म्हणून माहितीये का? मी मला सांग, एखाद्या जर पैसे घेतले नसते त्याच्यावर जर तुम्ही आरोप करायला लागले तर कसं होईल? माझ्यावर पैशाचा आरोप झाला म्हणून माझं डोकं फिरलं म्हणून तुम्हाला आणलं. ऐकून घ्यायचं नाही आम्हाला. धिक्कार असो, डेपुटीचा राजीनामा मंजूर झालाच पाहिजे. देवासारखी भेट झाली सुगंधाबाई. का बरं? तुझ्याकडे निघालो होतो. कशाला? ते पिठाच्या गिरणीत तुझं नाव गेलं नाही ना ते यादीत. माणसं बसवले तू उपोषणाला, म्हणलं पिठाच्या गिरणीत नाव आलंच पाहिजे, संध्याकाळपर्यंत पीठ पडन. खरं काय सदा भाऊ? मग 2 माणसं उपोषणाला बसवलेत ग्रामपंचायतीपाशी. खरं का काय? बघायला चल तुला दाखवतो. अरे काम वार्डातल्या प्रत्येक माणसाला आहे ना न्याय मिळवून द्यायचं काम करीत आहे डेपुटीवनी ना. आपल्या हातभर लाकूड 4 हात दापल्या. अहो सदा भाऊ कुठे घेऊन चालले मला? शाळेला कुठे गेले गड्या? कोण? अरे इथं उपोषण चालू केलं होतं श्यामेनी झाल्याने. कशाचं? तुझ्या पिठात चक्की करता मंजूर झाली पाहिजे म्हणून सगळं शिजवलं होतं मी बरोबर. आणि कुठे येते 2 जण? कुठे गेले काय उपोषण? त्यांना तर म्हणलं होतं जोरात करा. अहो तेव्हा तिकडं
त्या आईला यांनी सोडलं काय मध्येच. डेपुटीने मग दिली का पिठाची गिरण? होय सुगंधा दिली पिठाची गिरणी? नाही दिली सदाभाऊ. होय नाही दिली तर मग ती जागा सोडून इकडे कशाला आले? उपोषण सोडून असं इकडे बाकडे येऊन बसत का? मुंग्या लागल्या होत्या खालून. अरे तुम्हाला ती फॉलिडॉल टेस्ट आणली असती, खाली टाकली असती ना घामेलं तिथून उठले कशाला? म्हणजे काय असतंय ते? देशी पावडर. होय हा कशाला तुम्ही अरे उपोषण सोडलं कशाला ते सांगा. मुंग्या लागल्या तुम्हाला या काळ्या ढेऱ्या माणसाला लागल्या. भाऊ तुम्हाला पटत का? पटत का? हा तुमचा बालपणीचा जीवलग मित्र तो आणि तुम्ही त्या चांगल्या माणसाविषयी आम्हाला भडकून देता. नाही भडकून दिलं. मग वाईट वाईट बोलायला लावता. आणि का सुगंधा तुला काय गरज आहे पिठाची गिरणीची? मला सांग बरं. तुम्ही माझ्या पिठाच्या गिरणीसाठी दोघांनी उपोषण केलं? अगो बाई मला वाटलंच नव्हतं त्या गिरणीसाठी माझ्या पोटा पाण्यासाठी तुम्ही उपोषण करा म्हणून. किती चांगले तो तुम्ही दोघं जण. खरंच ना. नाही चांगलं सोडलं मध्ये त्यांनी चांगलं कशाला करायला मोठ्या गेलतो. मोडी ती यांच्याहून. असे नको मोडू असे मोडो हे मधीच चांगलं करायला गेलतो पण या, तो माणूस माणूस- आला ना मधी म्हणून. चांगल्या माणसाला वाईट मी बोलायला तुम्हाला लावलं ठेवा आम्हाला. म्हणलं काय भोऱ्या तो येतं ना डेअरीचं कापाड आहे ना काढून घेईन आणि ढोलाला लावीन. असं ना? अरे भांडत त्या टिपुटीच्या नावाने बोट मोडीत तुम्ही चालले होते. मी नाही फुगून दिलं. तुम्ही झाले होते डेपुटी करीत. मग हिच्यामुळे झालं ते. आणि मग तिला घ्यायची काय ना. काय गरज होती पिठाची गिरणीची? चांगला नवरा तिकडे मुंबईला खम होतो एवढा मोठा ट्रान्सपोर्ट चांगला चाललाय. हा? आणि तुला माहिती काय आल्या काय? ही बाया उद्या पिठाची गिरणी टाकीन 4 पाया जमत्यान. अरे आपला जायचा वांदा होईन परत. हा काय मग बाई, तुमचा यायचा वांदा होईल म्हणून तुम्ही मला पिठाची गिरणी योजनेतून देणार नाही का? नाही क्रायटेरियातच बसत नव्हती तू. हा आणि हे काम कोणाचं आहे माहितीये का? तुमच्या वार्ड मध्ये असणाऱ्या माणसाचं म्हणजे ते सदा भाऊचं. विकास माझं करा, काय काम विकास करा. आहे? तिची तुमच्या माईला तुमचे आता भाऊ सोडा. आणि डेपुटी सारख्या चांगल्या माणसाला नाव ठेवायचं बंद करा. हा. काम करा वार्डात चांगले. मग तोंड दाबायच्या ऐवजी आपल्या गटारीतल्या तोंड दाबा तिकडं. गटारीतले तोंड दाबू. हा वरून टाका तुमच्या झाकणं. माईला तुमचं कस काय वाल्याचा वाल्मिकी झाला. अय भर्या तो अडचणीत आला ना बघ तुला ना. अयो काय माणूस आहे पाहिलं का? हा काम करायचे सोडून दुसऱ्याला त्रास देतो. नुसते दात खातोय. आणि तुला सांगतो परत अशा योजना फिजना आहेत ना आमच्याकडे नको आणि जाऊ तू. अहो पण मग मला गरज होती म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. जाऊ दे देविषयी सोडून ते. पावभाजी खायला यायचं का तुला? अयो पैसे नाही माझ्याकडं. अरे श्याम्या पैसे कुणाकडे ते? हे बघ आपण निम्मी देऊ दोघं. तूच नाही देशील मला. तू आता गाव येत नक्की पैसे नाही बरं का माझ्याकडं. आहे ना शामराव कशाला बँक आहे शामरावकडे आज. आले आहेच भांडे घासायला. चल आपण येऊ खाऊन. राम राम सदा भाऊ राम राम. लयच एकदम हसतमुख येतो डेपुटी आज. आम्ही खुशच असतो. खुश कवा नसतो आम्ही. हा पण ते मला एक समजलं नाही. मी लय समजून त्यांना सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही. आपल्या गावातील थोर समाजसेवक जालू भाऊ आणि श्याम भाऊ हे उपोषणाला बसले होते. त्यांचं उपोषण कसं सोडवलं ते तरी सांगा. सदा जय शिको मिलो ताईसा आणि उपोषण कायसा. भाऊ हे लोक कोणाचेच नाहीत. तो जर 500 दिले आणि मी 505 दिले ना तर हे बदलणारे लेकर आहेत. हे कोणाचेच नसतेत बर का. त्याच्यामुळं आपण बी सावध राहायचं. कधी कधी आपल्यावर बी पलटू शकते. त्याच्यामुळे दुसऱ्याची कळ लावताना आपलं कसं घर जळणार नाही याच्याकडे लक्ष द्या. नाही मी आहे ना मी खिशाचा अंदाज घेत असतो. मी निवड ठेवून भूतांना काही जा म्हणत नाही. भूत गेले तर गेले आले तर आले. आता तुमचं आहे नावाची मर्जी. नाव मोठं आहे जपा पण येतात एखाद दिवस पण त्यांच्या सापडल्या. फक्त तुला शेवट जाता एवढंच सांगतो हे कोणाचेच नसतात. त्याच्यामुळं नाही. यांच्या नादी लागायचं नाही. आज माझे तर उद्या तुझे. गरजेपुरते येऊ? वापरून सोडून सोडून द्या. कसा आला सदा भाऊला. एवढा काऊन ढेकरत येतो? अरे काय सांगू तुला. बसले का? काय सांगू तू? बसले का? हा बसले आल्या. हे फसले का बसले काय म्हणतो ते कळत नाही भाऊ मला. का म्हणलं? आता एवढं जेवलोय निवार जरा बसायला मग तुमची मजा आहे भाऊ. मजा आयतं जेवण. मग येडा आहे का तू? काय सांगू तुला. अरे येड्या भाऊ
बायकोने असं बळ बळ खीर चपाती भाज्या कोरड्या पापड अगं विचारूच नको 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 म्हणतोय तुला तर माहित त्याच्या भाज्याची गंमत पाचही बोटं तुपातील हो. तरी भाज्या खाल्ल्याशिवाय काही मी राहत नाही. तुमचं बरं आहे भाऊ. मला इथं दिवसभर अंतरला तेव्हा दुपार डेपुटी तपास 2 देते आणि त्याच्यात पण ते आम्हाला तर दिव्या अरे ये लवकर रानात जायचंय अरे अर्ध जेवण अवघड आहे रे. नाही ठीक आहे तसं लग्न पाहिजेच माणसं बायको असल्याशिवाय मजा नाही. येड्या तू बायको असलं मी तुला सांगू का उठलं का हातात ब्रश त्याला पेस्ट दात घासलं का लगेच तांब्याचा पाण्याचा तांब्या तोंड धुतलं का लगेच चहाचा कप हातात टावेल का लगे आंघोळीला म्हणजे सोय विचारूच नको. उठ म्हणलं का उठ बस म्हणलं का बस बस. विषयच नाही. बायको शिवाय मजा नाही. करायची का तुला बायको कोणला याला लहान कोण बायको देईन येड्या. काय झालं द्यायला अरे इथं चांगले चांगले पैडेत आपले सुशिक्षित बेरोजगार त्यांना नोकऱ्या नाहीत आणि त्यांना बायका नाही याला कोण बायको देईन. बघ ना एखादी असली तर श्यामी आहे. अरे पाहणारा तुम्ही तुमची एवढी मजा म्हणलं मी पण असं होईन ना उद्या कालांतराने होशील तू पण चालांतराने हे लागतं ना. हा देतो ना 500 500 हा याला ते काय किराणा दुकानात चालला काय 500 रुपये द्यायला. मग भाऊ इथं चांगल्या चांगल्या सोयरिका व्हाय ना मग इथं आम्हाला एक तर समोरच्या सोयरिकेवाल्याला सांगावं लागेल पोरग काय करतोय काय काय नाही नाही. डेप्युटीचा मोठे पण सांगावं लागेल तू करतो तो सांगावं लागेल. सोपं नाही ना ते. गाडी भाडं लागन परत जेवायला जायला पैसे लागतील. ते तर झालं समजा नुसती सोयरीक पाहायचं जरी म्हणलं आपल्याला चांगल्या ठिकाणची तुला पोरगी बी चांगलीच पाहावं लागेल ना एवढा देखना राजबिंडा आणि वरून तिला हुंडा द्यावा लागेल. आता पोराला हुंडा नाही देत. नाही ते तर काय विषय नाही चालून बोलून दे भाऊ. पहिलं होतं पोरीकडची द्यायची आता नाही. आता पोरी करून आणावं लागते लग्न आपण करायचं बसता आपण बांधायचा सगळं आपणच करायचं दागिने आपणच करायची ते नुसते आहे ते येणार जेवणार जाणार निघून. आधीचा खर्च किमान एवढा काय नाही. तू काय कर एक जायला यायला 50,000 रुपये लागतील. 50 येडवले त्या 50,000 येडवले का येडे तर येडे भाऊ आम्ही आम्हाला काय करायचं नाही तर जमा मला 50,000 म्हणजे पाहायला भेटत नाही राहता शनवाटा पाहिजे ना तू. पाहिजे ना 50,000 पाहिले तर बायको पाहायला भेट 50,000 पाच नाही काय आणायचे तसे ते 50,000 मी काय डेपुटीला मागायची भाऊ लग्न करायचंय म्हणा मला मी तुमच्या इथे कामाला आहे किती वर्षाचा पगार घेतो का नाही 2 चपात्यावर खातो त्यात तुम्ही फोन करून लगेच बोले जरा बरोबर ते विचारायचं तू विचार तू कर आम्ही नाही आम्हाला काय करायचंय भाऊ चांगलं तो होणार आहे का आमचं मग त्याच्यामुळे तू विचार कर. आणि जर नसले देत मला काय म्हणत तुला माहितच येत कुठे ठेवते समुद्रातून 1 चमचा पाणी कमी झालं कोणाला कळणार रे. समुद्रातून 1 चमचा पाणी कमी झालं तोंडात देते ना हातलून उद्या येडा आहे का तू. बंडल असते बंडल कपाटात ठेवलेले चोरायचे नाही दिले मग तू तू बघ आम्ही नाही सांगत चोर म्हणून आम्ही सांगत नाही तुला नाही दिले तर तुला एक आपला पर्याय सुचवला म्हणजे जॉर्डर बसून द्यायचं आणि माझं नसलं लग्न करायचं तर जाऊ दे यार. नको डोक खाऊ आमचं जाऊ दे खालच्या आळ्याच्या पोप्याला दाखवा. मी काहीतरी करतो आणि तुम्ही 50 म्हणताय ना तू तल पण कळलं का हे एवढे नाही त्याच्या छानी 10,000चा काय ना बंडल उचलू ना जातो. बरं जाऊ दे आता काय ना आपल्या माणसाठी करू आता दुसरं काय गरीबी रे गरीबी आलोच पैसे तू तू बघ आम्ही काय सांगितलं नाही तुला आम्ही काही बोललो नाही तुला पण यायचं कुठं कुठं पैसे देऊन इथं यायचं कुठे कुठं यायचं. एवढं नतुंड घेऊन कुठे चाललंय नाहीच खुश दिसतोय आज. मग तूच नाही म्हणताय म्हणणार वर्दी पाहायला चाललंय. काय 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 वर्दी पाहायला चाललंय स्थळ अय्यो खरंच आहे. मग आणि तुम्ही लग्नात तलवारी म्हणून यायचं. कलवरी म्हणून का अरे तुझ्या लग्नात मी कलवरी म्हणून येणार नाही असं होऊच शकत नाही. घ्या टाळी बरं पक्क झालं का मला सांग बर का मन बासता कोणासोबत चालला. श्यामरावण जाले त्यांच्या बरोबर चाललोय. त्यांच्या बरोबर हा बरोबर जाय आता ठरवूनच येतो. करूनच ये ना ठरवून जाय. यांचेच लग्न झालं सांभाळा नाही दुसऱ्याचे लग्न लावायला निघाले. हॅलो डेप्युटी इथं ताडताना फाटीवर आहे मला न्यायला आहे ना. अहो ज्याला श्यामेने मला जोडून आले मला भीती वाट राहिली. मी तुम्हाला ना आल्यावर सांगतो पण मला न्यायला या ना मला न्यायला या ना लय भीती वाट राहिली मला डेप्युटी. मला
इथं चहाच्या हॉटेलवर बसले. या लवकर या. बस 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 बस. तू कशाला आलं त्यांचं सगळं? अहो डेपुटी ते मला म्हणे आपण पुरगे पाहिलं जाऊ म्हणे. कुठं पोरगी बघायला जाऊ? जालन श्यामराव. ज्याला लग्न झालं ज्याला कोणची पोरगी बघायची? अहो मला तुला तुला पोरगी बघायची हा त्यांच्या बरोबर? हा मी मेलो काय अजून? तू राहतो कोणाच तिथं? तुमच्या तर आणि त्यांच्या बरोबर काय पोरगी बघायला आला? ते म्हणले असं पारावर बसले होते त्यावेळेस. बघितली पोरगी? नाही. आणि मग ते कुठे आहेत? ते गेले 2-2.5 तास झाले पैसे घेऊन गेले ते. कोणाचे पैसे? कोणाचे पैसे घेऊन गेले? झालं काय ते मला म्हणे आपल्याला पुरगे पाहिलं जायचं तर पैसे लागतील थोडेफार. तर मी ना तुमच्या कपाटातून थोडे पैसे घेतले होते. माझ्या कपाटातून? किती पैसे आणले होते? 7,000. अरे आपल्या घरातच चोऱ्या करायला लागलो तू. घरातच चोऱ्या. मला म्हणलं असतं ना माझं लग्न लावून द्या, मला काय आता जमा ना, तर मी लग्न लावून दिलं असं तुला. त्यांनी कोणची पोरगी बघितली तुला? कुठे आहेत पैसे? ते पैसे कुठे आहेत? गेले देऊन. ते कुठे गेले? काय माहित मला इथं बसून गेले. काय म्हणले तुला ते? ते मला म्हणे आम्ही आलोच तोवर तू बस म्हणे 5 मिनिटं. ते पाहुणे आलेत नाही पाहतो म्हणे आम्ही. अरे तू शहाणा वशील का वा? गावातील लफंगी कळणार का तुला? आणि पोरगी बघायला तुझं काय अजून आहे का करिअर काही कुठं? इतका लग्नाला उतावळा झालाय का तू? लोकांनी बरीला म्हणून लगेच बळायचं. अर्ध्या कोणाने पिवळ्या झाल्याला नवर देऊ तू. आधी जरा शिक ना. हा काय करशील लग्न करून? तिला पोट कसं भरशील तू? कसं भरशील पोट? का लोकांनी लग्न केले म्हणून आपण बांधायचं? पुढला विचार मी त्यालाच नव्हता. आता मी का करशील विचार? दुसरं नाही येत डोक्यात काही? आनंदाच्या भरात मी माझंच मला काही समजलं नाही. कोणचा आनंदाचा भर आहे का? दाखिली की पोरगी तुला त्यांनी? नाही. गेले ना पैसे घेऊन. आता चल माझ्या बरोबर बघू आता कुठे गेलेत. बस गाडीवर. पोरगी बघ आले ना पोरगी. बसला का? झाले हा आपल्या गावात विमानतळ करायचं का? विमानतळाला किती वावर ते लागत? किती मोठं असेल ती? येडा आहे का तू? काय काय जागा बिगा नाही लागत. सुरू झालं विमानतळ. हे बघ पुढे असं म्हण ना. विमानतळ म्हणते त्याला. वाघाकडे जागा नाही कुठं विमानतळ होईल? तुमची विमान एवढे एवढ्यात राहते. कसे बसले बघितलं का? मग विवाह नोंदणी कार्यालय चालू केलं काय तुम्ही दोघांनी? काय झालं डेप्युटी? नाही बरं झालं. गावातले तरुण पोर तरी हे होतील. इकडे ये पुढे. तरुण पोर तरी सोयी लागतील. मला सांगायचं ना मग मी काय करतो. लग्न करतात मी तयारी केली असती सगळी. याला गपचिप घेऊन लग्न करायला लागले तुम्ही. हा बघितली पोरगी याला? असं लग्न आम्ही ते बघायला घेऊन गेलो होतो. पण नेमकं ते उतरला परत आलाच नाही. आम्ही लई शोधलं त्याला. तिथे कुठे गेला काय देऊ. त्याच्या जवळचे नातेवाईक घेतो तुम्ही बघायला गेले ते. मी राहिलो बाजूला. बघितलं काय चेहरे करून बसले. मला सोडून गेलेले ते. सोडून गेले. तू बुद्धू आहे तू. कोणाच्या नादी लागाव कळायला पाहिजे तुला. तो लग्नाचा वय आहे का? काय ऐकतो त्यांचं तू? बरे काय झालं फसून? त्याला काय मिळालं? आम्ही नाही फसवलं डेप्युटी. त्याच्या भावनाशी खेळले तुम्ही. आज कितीतरी गावात बेरोजगार पोरं बिगर लग्नाचे पडले. त्यांना पोरी भेटणार आणि याला कोणी पोरगी देईन का? बरं ठीक आहे देतील पोरगी. त्याचं काय नाही काय तुम्ही करून. पण फसाफशीचे धंदे कम चालू केले? होय कम चालू केले? काय भेटलं तुम्हाला त्याला फसून? त्याच्या भावनाशी खेळून. आणि त्याला तिथं सोडून आले. वय ठीक आहे तिथं गेले. त्याला जेवून खाऊन आले असते सगळं फिरून आले असते काय नसतो म्हणलो मी. बट ठीक आहे आपण माझ्या आजा करायला आलोत. हा त्याला तिथं सोडलं लोकांच्या गावामध्ये तिथं भाट्यावरती. पुढं जाईल काय कसं कसं ना ते आपल्या गावाला आले. आपल्या आश्रित झालेलं आहे. राहते बोटे पुढेच तिथं. त्याला वाईट वळण लावायची हे करायचं. अहो आबा यांनी काय केलं? याला सांगितलं तुझं लग्न लावून देतो. यांनी घरून पैसे चोरले. पैसे चोरले आणि यांच्या ताब्यात दिले. याला नेलं आणि तिथं फाट्यावर सोडून दिलं. आणि हे गपचिप निघून आले. आम्ही येतोच म्हणले इथून जाऊन. आणि हे वाट बघतोय 3 ते 4 तास तिथं होता. तिथं अरे यांची लग्न जमाना तू यांच्या नादी लागला होय. लोकांचे संसार बिघडलेले या लोकांना. अहो त्यांचे लग्न काही जमले आपल्याला माहिती नाही. यांच्या बायका राहतात का यांच्या या स्वभावामुळं? होय काय बघतो तू जाल्या? अरे तू लाज वाटायला बघा. अरे असतो काय? काय असू तर तू चेष्टा करतो काय माहिती? पैसे देऊन चेष्टा आहे काय? जातच फोडीत पाडीन. पैसे कुठे शामे? पैसे एक काम करा ते पैसे तुम्हाला राहू द्या. आणि हे डिगे आजपासून तुमच्या तिथं बरं का? नाही आता तुमच्या तिथं याचं लग्न करा. याला खाऊ पिऊ घाला. याला वळण लावा. याला चांगलं करा.
बरं का. आता मी काय म्हणणार नाही आणि तू आता माझ्या घरी यायचं नाही बरं का. तू चोरी करायला लागला घरातच आपल्या चोरी हो कळायला पाहिजे तुला. जिथं खातो तिथंच उलटायला लागला का तू. हा तुझ्या विश्वास दिला तुझ्या त्याच्यात तिजोरीच्या चाव्या देतो मी आणि तू असं करायला लागला का या लोकांच्या टाक्यांच्या नादी लागून. सांभाळतो आता सांभाळते तुला हे घरी येऊ नको माझ्या परत अजिबात. ओ डेपुटी ऐका ना. ओ डेपुटी चुकलं राव. ओ डेपुटी घेऊन जा ना त्याला. मी नाही सांभाळणार श्याम्या तू सांभाळ माझ्या घरी बायको नाही भाऊ आणि माहीच पंचायती सांभाळायची. असं करते काय लहान पोरांना फसवते असं. नाही आबा काही सांगू नका यांना. ओ डेपुटी ऐका ना. ओ डेपुटी नाही नाही गाडी राहिली म्हणून मी आलो. मी आपलं गाडी चलून येतो. येतो डेपुटी. ओ डेपुटी असं करतेत का फसवते एखाद्याला. फसवायचं नव्हतं मग अरे लाज वाटायला पाहिजे. त्याचं काय वय तुमचं काय वय. जा आता त्या माणसानी सांभाळलेलं याला जा त्याच्या घरी आणि माफी मागा त्यांची. पळा जा घेऊन याला. करतील का मी येऊ का. तुम्ही समजून म्हणजे सांगा. लपडे तुम्ही करायचे आणि मी तुम्हाला सावरायचं का. तसं नाही म्हणजे चुकलं बा आमचं आम्ही सांगू तुम्ही डेपुटीला तेवढं सांगा ना. दिगेल आम्ही गाव सांभाळणार आमच्याच खायची पंचायती आम्ही जास्त करून इकडे काय तुला लग्नाचं पडलं तू बी असं बळी पडतो. चला हा पुढं जा पुढं. पैसे देऊन टाक नाही देऊन टाक. एक पैसा ठेवू नको. नाही देऊन टाकतो. हा